नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। आरोग्य विभाग भरती 2025 ची मी तुमच्यासाठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत जागा किती आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला 18,000 रुपये ते सॅलरी मिळणार आहे। पदाचे नाव काय आहे, बहुउद्देशीय कर्मचारी असणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही आहे। 12th सायन्स पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता, नक्की इथे अर्ज करा। खूप छान वेतन आहे, 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बहुउद्देशीय कर्मचारी जॉब असणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, NHM 2025 अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। NHM 2025 या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांना इथे अर्ज हा करायचा आहे। अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग हे विभागाचे नाव आहे। पद संख्या तुम्हाला इथे 40 जागांसाठी भरती असणार आहे। खूप चांगल्या जागा आहेत। पदाचे नाव काय, बहुउद्देशीय कर्मचारी। कॅटेगरी काय असणार आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। ऑफलाइन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघूया। बघा, तुम्हाला वेतन किती मिळणार आहे, 18,000 पर मंथ विथ सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी इथे कुठल्याही प्रकारची अर्ज फी नसणार आहे। नोकरीचे प्रकार कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, हो तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नमू मपा मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15A, किल्ले गाव ठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई 40614 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठं आहे, तर नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, त्यानंतर तुम्ही अर्ज हा करू शकता। बघा, मी व्हिडिओमध्ये अर्ज कसा भरायचा हे सुद्धा सांगणार आहे। नंतर एज्युकेशन काय लागणार आहे हे सुद्धा माहिती मी इथे देणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदाची भरती इथं प्रक्रिया होणार आहे। तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। बघा, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष पदाकरिता इच्छुक व पात्र असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज करण्याचा ॲड्रेस किंवा अर्ज करण्याचा पत्ता सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। 10/10/2025 ते 30/10/2025 म्हणजे 10 तारखेपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, तर 30/10/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे। पदाचे नाव, अर्हता, वयोमर्यादा, मानसिक ठोक मानधन आणि प्रवर्ग, कुठल्या प्रवर्गातून जागा आहेत हे सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे। बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। अर्हता काय आहे, बघा, 12वी विज्ञान शाखेतील उमेदवार आहेत ते इथे अर्ज करू शकतात। पॅरामेडिकल मूलभूत शिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम हे विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात। वयोमर्यादा बघा, राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष इथे तुम्हाला लागणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष तुम्हाला इथे लागणार आहे। मानसिक ठोक मानधन तुम्हाला 18,000 इथे मिळणार आहे। अ साठी 3 जागा आहेत, अ साठी 2 जागा आहेत, वि साठी 1 आहे,
भज क साठी 2 जागा आहेत, भज ड साठी 1 जागा आहे, इम व साठी 8 जागा आहेत, शोष प्राम साठी 6 जागा आहेत, आदुग साठी 6 जागा आहेत, खुला प्रवर्गासाठी 11 जागा आहेत. एकूण 40 जागांसाठी ते भरती होणार आहे. मला काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करायचा आहे. तुम्हाला सर्व सूचना काळजीपूर्वक वाचन करून अर्ज विविध केलेल्या पद्धतीनुसार अर्ज सादर करणे गरजेचे आहे. बघा, तुम्हाला PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना कसा भरायचा किंवा ही संपूर्ण माहिती आधी वाचून घ्या, त्यानंतरच तुम्ही इथे अर्ज भरू शकता. मी सुद्धा सांगणार आहे तुम्हाला अर्ज कसा भरायचा. पूर्वसूचना काळजीपूर्वक वाचूनच तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे. बघा, अर्जामध्ये दिलेल्या नमुदा माहिती आधारे सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र अपात्र ठरवण्यात येणार आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर पात्र आहेत, तुमचे जे कागदपत्र आहेत ते जोडायचे आहेत, त्यानुसार तुम्ही पात्र आहेत अपात्र आहेत ते ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज हा कागदपत्र सहित जोडायचा, म्हणजे कागदपत्र लावून तुम्ही अर्ज भरायचा आहे. अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असं नाही. म्हणजे तुम्ही अर्ज केलाय म्हणजे तुमची निवड झाली असं नाहीये. तुम्ही तिथं अर्ज केलात, त्यामध्ये तुमचं मेरिट लिस्टनुसार तुमची इथे ती निवड केली जाणार आहे. किंवा त्यामध्ये रद्द करण्याचा किंवा तात्काळ ती जाहिरात रद्द करण्याची किंवा वाढ करण्याची संपूर्ण सविस्तर अधिकार त्यांचा असणार आहे. अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना. बघा, तुम्हाला ही पदे फक्त 6 महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी राहणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. अर्जामध्ये विविध कालावधीमध्ये अर्ज भरणे गरजेचे आहे. बघा, तुम्हाला डेट दिलेली आहे, त्याच कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करणे गरजेचं आहे आणि अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरणे गरजेचं आहे. बघा, तुम्हाला इथे PDF सुद्धा दिलेला आहे, अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अचूक भरणे गरजेचं आहे. बघा, तुमचं बहुउद्देशीय कर्मचारी याबद्दलची थोडक्यात माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि तुमचं 25 एप्रिल 2016 मध्ये राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 43 वर्ष तुमचं इथं वय असणं गरजेचं आहे. उमेदवारांनी स्वतःचे पूर्ण नाव, माध्यमिक शाळा प्रमाणपत्रे, प्रमाणाचे अचूक पूर्ण नोंदवावे. बघा, तुमचे जे नाव आहे, जे तुमचे माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र आहे त्याच्यामधलेच तुम्ही नाव टाकायचं आहे. अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्रे पद जोडणे गरजेचं आहे. बघा, तुम्ही 12वीचं जे तुमचं एज्युकेशन झाले ते सुद्धा तुम्हाला इथे प्रमाणपत्र जोडणं गरजेचं आहे. बघा, माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र सुद्धा इथे तुम्हाला जोडायचं आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र. बघा, तुम्हाला इथे मार्क मेमो जोडायचा आहे, जो तुमचा सर्टिफिकेट असतो म्हणजे ती सनद असते ती जोडायची आहे. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये जन्मतारीखचा अर्जात नमूद करावे. बघा, तुमचे जे शालांत परीक्षा प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये जे तुमची जन्मतारीख आहे तीच तुम्हाला नमूद करायचं आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध केल्यावर दिनांकात त्या दिवशी तुमचं वय किती आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. महाराष्ट्राचे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. उमेदवारांनी आपल्या जात कुठली आहे ते पण अचूकपणे तुम्हाला तिथे टाकायचं आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. तुमची जी जात आहे ते जात तुम्ही अचूकपणे टाकणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या कास्टमधून येता. आणि इतर मागासवर्गीय वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे ते सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे, नाहीतर तुमचा अर्ज नाकारला जाणार आहे. नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे आणि नसेल तर ते काढून तुम्ही जोडू शकता. कायमस्वरूपी पत्ता तुम्हाला अचूक नोंदवायचा आहे. बघा, तुमचा अचूक नोंदवणे गरजेचं आहे. उमेदवारांचा स्वतः ईमेल ID सुद्धा तुम्हाला इथे टाकणं बंधनकारक असणार आहे. आणि तुम्हाला जॉबबद्दल अपात्र यादी ही या संकेतस्थळावरती घोषित करण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. बघा, असं खूप सारी माहिती आहे. तुम्हाला इथे अनाथ असाल किंवा मागासवर्गीय असेल त्याचं सुद्धा म्हणजे त्याचं सुद्धा सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही प्रकारचा फौजदारी कायदा किंवा तुमच्यावर नसणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रता. बघा, तुम्ही काय असणं गरजेचं आहे हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. शैक्षणिक अर्हता तुमची काय असावी, शैक्षणिक अर्हतेबाबतचे सविस्तर अचूक तपशील नोंद करावा. बघा, अर्ज सादर करावायचं शेवटच्या तारखेला, म्हणजे तुम्ही जे तुमचे एज्युकेशन आहे जे अर्ज करताय 30 तारखेपर्यंत तुम्ही 12वी पास असाल तर ते तुम्हाला तिथं असणं गरजेचं आहे.
तुम्ही 2 महिन्यानंतर 12वी पास होणार असाल, सर्टिफिकेट आलं नसेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही आहे. असं सगळी माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. MSIT प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. लहान प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. उमेदवाराचा फोटो स्वाक्षरीसुद्धा इथे स्पष्टपणे असणं गरजेचं आहे. निवड प्रक्रिया ही गुणांकन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बघा, मार्कनुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. सर्वसाधारण सूचनासुद्धा इथे दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे ते सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. बघा, आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहेत. वयाचा पुरावा लागणार आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्रिका प्रमाणपत्र लागणार आहेत. शासकीय निमशासकीय खाजगी संस्थेमधील केलेला कामाचा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. राखीव वर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. आदिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इथे लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. आणि सध्याचा पास फोटो लागणार आहे. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र लागणार आहे. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर बघा, अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे. त्यानुसार तुम्ही माहिती भरायची आहे. अचूक माहिती भरणे गरजेचं आहे. इथे फोटो चिटकवायचा आहे. कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते लिहायचं आहे. तुमचे नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, पिनकोड सहित लिहायचा आहे. मोबाईल क्रमांक लिहायचा आहे तुम्हाला, 2 असतील तर 2. जन्मतारीखसुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे. त्या दिवशीपर्यंत किती झालेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे. राष्ट्रीय तत्त्व, तुम्ही कुठली नॅशनॅलिटी आहे ते टाकायचं आहे. विवाहित आहेत, अविवाहित आहेत, आदिवासी आहेत का हो नाही टाकायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही ते टाकायचं. जातीचे प्रवर्ग कुठल्या जातीमधून येत आहे, ईमेल ID इथे टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही कुठल्या विभागातून येत आहेत त्याच्या असं राईट करायचं आहे. इथे येत असेल तर असं राईट करायचं आहे. ब येत असेल तर राईट करायचं आहे. शैक्षणिक अर्हता, बघा तुम्ही काय पास झालेले आहेत, 10वी कुठून झालेली, 12वी डिग्री झाली असेल तर ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे टाकायचं. विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, अंतिम वर्षात मिळालेले गुण, अंतिम वर्षाची टक्केवारी, असं सगळं माहिती इथे टाकणं गरजेचं आहे. अनुभवसुद्धा इथे टाकायचं आहे. संस्थेचे नाव, संस्थेचे प्रकार, कालावधी कधीपासून कधीपर्यंत, एकूण वर्ष, असं तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. बोलणे, लिखणे, मराठी, हिंदी, इंग्रजी येणे गरजेचं आहे. बघा, तुम्हाला कुठली लँग्वेज येते म्हणजे येणे गरजेचं नाही आहे. अवगत असणाऱ्या भाषा, तुम्हाला मराठी येते का, हिंदी येते का, इंग्रजी येत असेल तर तुम्ही बोलणे, लेखणे काय येते तुम्ही इथे टाकायचं आहे. कुठल्याही प्रकारचा बघा तुम्हाला फौजदारी कायदा किंवा शिस्तभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे का हे सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे. अर्जासोबत तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडलात ते सुद्धा इथे माहिती लिहायची आहे. आणि त्यानंतर सही ठिकाण लिहून तुम्ही इथे सही करू शकता. बघा, अशा पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे मिळेल, ते सुद्धा तुम्ही इथे भरू शकता. फौजदारी गुन्हा नसल्याचं हमीपत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे भरायचा आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती भरू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.